लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. मला लिस्ट ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. काय क्रिएट करायचं आहे? लिस्ट ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. त्याचा सिंटॅक्स काय? लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा सिंटॅक्स काय? सर्वप्रथम ते जाणून घ्या. इथं फॉर स्टेटमेंट येते आणि इथं कंडिशन येते. कंडिशन जे स्टेटमेंट आहे ऑप्शनल असते. काय आहे? ऑप्शनल आहे. ऑप्शनल आहे स्टेटमेंट. आणि इथं आपण एक्सप्रेशन लिहितो. काय लिहितो आपण इथं? एक्सप्रेशन लिहितो. याचं एक्झाम्पल तुम्हाला देऊ शकतो मी. समजा मला अशी लिस्ट बनवायची आहे ज्याच्यामध्ये मला त्या लिस्टमध्ये बघा इथं एक्झाम्पल देतो तुम्हाला. मला अशी एक लिस्ट बनवायची आहे की ज्याच्यामध्ये 1 2 3 4 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? 1 2 3 4. तर मी काय लिहिणार? L इक्वल्स टू लिहिणार. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनची सुरुवात स्क्वेअर ब्रॅकेटपासून होते. स्क्वेअर ब्रॅकेट देतो मी आणि इथं लिहितो मी फॉर लूप. सर्वात पहिले फॉर मी तिथं लिहितो एक्स इन रेंज. एक्स इन रेंज किती आहे? एक्स इन रेंज मला सपोज 11 एलिमेंट पाहिजे, 10 एलिमेंट पाहिजे, 1 पासून 10 पर्यंत. हे सर्वांना माहीत आहे. 1,11चा अर्थ माहीत आहे. 1 पासून सुरू होईल, एंड -1 म्हणजे 10 पर्यंत चालेल. ठीक आहे. तर मला इथे आर्ग्युमेंट लिहावं लागतं. आता जर मी याला एक्झिक्यूट केलं आणि प्रिंट लिहिलं मी, समजा बघा प्रिंट L लिहिलं तर याच्यामध्ये एरर येईल. आली एरर. पण मला इथे काय लिहावं लागतं? आर्ग्युमेंट लिहावं लागतं. इथे काय लिहावं लागतं? इथे आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट काय लिहावं लागतं? एक्स. व्हॉट इज आर्ग्युमेंट? व्हॉट यू वॉन्ट? यू वॉन्ट एक्स. ऑल दॅट एक्स. फर्स्ट एक्स इज 1, सेकंड एक्स इज 2, थर्ड एक्स इज 3, फोर्थ एक्स इज 4, फिफ्थ एक्स इज 5. दॅट एक्स इज अ आर्ग्युमेंट. इथं मला लिहावं लागतं. हे काय लिहावं लागतं? त्याचं इटरेशन. इथं काय लिहावं लागतं? इटरेशन. इथं काय लिहावं लागतं? आर्ग्युमेंट. बघा आता एरर येणार नाही. मिळालं मला सर्व एलिमेंट्स. मला सर्व एलिमेंट मिळाले. आता माझी रिक्वायरमेंट आहे मला फक्त याच्यातले इवन एलिमेंट पाहिजे. कोणते एलिमेंट्स पाहिजे? इवन. तर मी इथं लिहिणार ते एक्स कन्सिडर करा जे फक्त इवन आहे. तर कोणती कंडिशन लिहा? इफ कंडिशन. इज इट क्लिअर? बघा इज इट क्लिअर? दिस कॉन्सेप्ट इज कॉल्ड ॲज अ लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. तर लिस्ट कॉम्प्रिहेन्शन करताना काय करायचं? सर्वात प्रथम स्क्वेअर ब्रॅकेट. इज इट क्लिअर? नंतर काय लिहायचं? इटरेटिव्ह स्टेटमेंट. इटरेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे फॉर लूप. फॉर एक्स इन रेंज 1,101. सपोज मी लिहिलं 11. कंडिशन नंबर फर्स्ट. नंतर काय लिहा इथे? आर्ग्युमेंट. काय लिहा इथे? एक्स इज आर्ग्युमेंट. प्रिंट दॅट ऑल एक्स. दॅट इज अ सेकंड आर्ग्युमेंट. प्रिंट ऑल दॅट एक्स. आणि नंतर इथं काय लिहा? तुम्हाला जर याच्यात एवढं ठीक आहे, एवढं करू शकता तुम्ही. पण तुम्हाला जर याच्यातला फिल्टर करायचं असेल मला, तुम्ही इथं काय लिहा? कंडिशन लिहा. कोणते एक्स हवे आहे तुम्हाला? कोणते एक्स हवे आहे? जे इवन आहे. कोणते हवे आहे? इवन. x%2 = 0. प्रिंट दॅट ऑल एक्स. तर कसं लिहिलं मी याला सांगा? काय केलं मी? सर्वात पहिली ही कंडिशन लिहिली एवढी. इज इट क्लिअर? स्टेप वाईज लक्षात ठेवा. नंबर 1 हा टास्क केला. नंबर 2 टास्क कोणता आहे? आणि नंबर 3 टास्क कोणता आहे? दिस. कळलं का सर्वांना? 1 2 3 त्या कॉन्सेप्टला म्हणतात लिस्ट कॉम्प्रिहेन्शन कॉन्सेप्ट. याच्यामध्ये टास्क नंबर 3 ऑप्शनल आहे. काय? ऑप्शनलचा अर्थ काय होते? तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मेन्शन करा, नाही तर नाही दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. फॉर एक्झाम्पल मी काय करतो? या टास्कला काढून टाकतो इथे. बघा तर काय होईल? फक्त इज इट क्लिअर? दिस इज ऑप्शनल टास्क. Ctrl+Z करतो मी पुन्हा इथे. सपोज तुमची रिक्वायरमेंट आहे सर्व इव्हन नंबरचा स्क्वेअर. तर काय करावं लागेल तुम्हाला? आर्ग्युमेंटमध्ये x मल्टिप्लाइड बाय 2 लिहावं लागेल. काय होईल? सर्व इव्हन नंबरचा स्क्वेअर होणं चालू होऊन जाईल. कळलं का? 4 16 36 64 100. याच कॉन्सेप्टला म्हणतात लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. इज इट क्लिअर? लिस्ट कॉम्प्रिहेन्शन टू एव्हरीवन. करून पहा एक्झिक्यूट. स्टेप्स इथे लिहून देतो तुम्हाला मी याच्यात जर डाऊट असेल तर. पहिली स्टेप्स कोणती आहे? लिस्ट. सेकंड स्टेप कोणती आहे? पहिली स्टेप काय करतो आपण? लिस्ट बनवतो. सेकंड स्टेप काय करतो? लिस्टमध्ये काय लिहितो? इटरेटिव्ह स्टेटमेंट. थर्ड स्टेप काय करतो आपण? सांगा. काय लिहितो? आर्ग्युमेंट देतो.
आर्ग्युमेंट आणि थर्ड स्टेपमध्ये काय करतो आपण, कंडिशन. काय करतो, इज इट क्लिअर? आणि कंडिशन स्टेप काय आहे, ऑप्शनल आहे. हे काय आहे, ऑप्शनल आहे. ऑप्शनल. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? दिस इज कॉल्ड ॲज अ लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. स्टेप नंबर 1, स्क्वेअर ब्रॅकेट लिस्ट. स्टेप कंप्लीट. इटरेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे फॉर लूप, फॉर एक्स इन रेंज 11 लिहिला तर 11 होईल, 0 पासून तर 10 पर्यंत चालेल. स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3 आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट इज एक्स. स्टेप नंबर 4 कंडिशन. एक्स इज ग्रेटर दॅन 2 पाहिजे आहे मला, इफ. कळलं? दिस इज द कंडिशन. तर यालाच म्हणतात लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. कळलं? तर द कॉन्सेप्ट इज अ लिस्ट कॉम्प्रिहेन्शन कॉन्सेप्ट.